वेदांतातील ग्रंथ श्रवण करण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉन दाबायला विसरू नका. कराचा विचार सांगत असताना त्यात वैराग्याचं लक्षण साधन चतुष्टय संपन्न. काय साधन चतुष्टय संपन्न, त्याच्यामध्ये पहिलं लक्षण काय सांगितलं? विवेक. दुसरं लक्षण सांगितलं वैराग्य. आता तिसरं लक्षण सांगतात समाधी षटक संपत्ती. षटक म्हणजे 6. समाधी म्हणजे इत्यादी असा तो शब्द आहे बरं का. एका शब्दाचा तिथं उल्लेख केलाय, समाधी. म्हणजे दी म्हणजे इत्यादी. त्याच्याकरता पुढे आणखी शब्द वापरले, षटक म्हणजे 6. षटक असं आहे ते. मग ती 6 लक्षण आली: शम, दम, श्रद्धा, उपरम, समाधान, तितिक्षा. या 6 समाधी षटक म्हणतात बरं का. असाला 6 म्हणून आहे ती. ही 6ही लक्षणं त्या अधिकाऱ्याजवळ पाहिजेत. ज्ञानाचा जो अधिकारी आहे ना, वरची जशी 2 लक्षण सांगितले तसं तिसऱ्या लक्षणामध्ये 6 लक्षणं मिळून 1 लक्षण होतंय बरं का. ही 6 मिळून 1 आहे. ती 6च्या 6 पाहिजेत, 1 असून चालत नाही. ही 6 लक्षणं ज्याच्याजवळ तो ज्ञानाचा अधिकारी. मग आता शम कशाला म्हणतात, दम कशाला म्हणतात, श्रद्धा कशाला म्हणतात, उपरम कशाला म्हणतात, समाधान कशाला म्हणतात, तितिक्षा कशाला म्हणतात, त्याचा विस्तार ग्रंथकर्त्याने केलेला आहे. शम म्हणजे परमार्थास प्रतिबंधक अशा स्वाभाविक विषय वासनांचा अंतःकरणात निग्रह करणे यास शम म्हणतात बर का. जी इंद्रिय विषयाकडे धावतात, विषयाकडे धावणाऱ्या इंद्रियांना आवरणं त्याला म्हणतात शम. त्यालाच म्हणतात इंद्रिय निग्रह. जे ज्ञान जर संपादन करायचं असेल तर इंद्रियाला आवरावं लागेल. इंद्रियांना आवरावं लागेल. आपण अभ्यास करताना, साधना करताना, श्रवण करताना घडतं काय? आपण जाग्यावरतीच असतोय, आपण श्रवण करतोय, पण इंद्रिय मात्र जाग्यावर नसतात बरं का. म्हणून नामदेव महाराजांनी वर्णन केले: कीर्तनी बैसता निद्रे ना गविले, मन माझे गुंतले विषय सुखा. काय करू सांग पंढरी राया. तेव्हा काय करू? मी कीर्तनात बसतोय, तुझी साधना करतोय, कीर्तन करतोय, माझं मन, माझी इंद्रिय विषय सुखात गुंतलेत. काय उपयोग नाही. जे ज्ञान जर संपादन करायचं असेल तर इंद्रियांना आवरावं लागेल. इंद्रियांना आवरावं लागेल का? इंद्रिय जास्त काय करतात? विषयाचं चिंतन जास्त करतात. त्या इंद्रियाच्या ठिकाणी इतकं बळ आहे, ते इंद्रिय माणसाला ओढून नेतात. ओढून भली भली माणसं घायाळ होतात. भली भली माणसं घायाळ होतात. 60,000 तपश्चर्या करणाऱ्याला सुद्धा ते ओढून नेतंय. 60 हजारांना वर्ष तपश्चर्या करणाऱ्याला सुद्धा ते इंद्रिय ओढून नेतं बरं का. लक्षात ठेवा, एवढं बळ इंद्रियाच्या ठिकाणी. म्हणून भगवंतांनी वर्णन केले, इंद्रिय आणि मन दोघांचा स्वभाव सारखाच आहे बरं का. त्याला प्रमाती मत आहे. प्रमाती काय? प्रमाती म्हणजे दुसऱ्याला व्याकुळ करून सोडणं. दुसऱ्याला ही इंद्रिय आणि मन जीवाला इतकी व्याकुळ करतात, इतके व्याकुळ करतात, न सांगण्याच्या पलीकडे आहे बरं का. दोघही प्रमाते आहेत. दोघही प्रमाते. दोघाला आवरलं पाहिजे. इंद्रियांना विषयापासून आवरणं म्हणजे इंद्रिय निग्रह, आणि मनाला विषयापासून आवरणं म्हणजे मनोनिग्रह, म्हणजे दम. हे दोन्ही आवरावे लागतात ज्ञान संपादन करायचं असेल तर. म्हणजे विषय वासनांचं अंतःकरणामध्ये जे चाललेलं थैमान आहे ते थांबलं पाहिजे. ते थांबलं पाहिजे. ज्याने इंद्रिय निग्रह झालेला आहे ज्याचा, तोच ज्ञान संपादन करू शकतो. म्हणून त्या मनाचं आणि इंद्रियाचं वर्णन केले, ते प्रमाते आहेत. दोघांचा स्वभाव एक बरं का. इंद्रिय पण प्रमाते
आणि मन पण प्रमाते म्हणून दोघांची मैत्री जुळली. युती कोणाची होते? दोघांचे स्वभाव सारखे असेल तर युती होते. ते मन जातं विषयाकडे, जाताना ते मनालाही ओढतं बरं का, मनाला ओढतं. त्याला घेऊन जातं, ते एकटं जात नाही. म्हणजे एकमेकाला सहकार्य करतात बरं का. त्यांचं काम कायच की विषयाकडे धावणं, विषयाकडे धावणं. म्हणून तर संतांनी वर्णन केले, विषय ओढी भुलले जीव, आता याची कोण करीले कीव, नुपजे नारायणी भाव पाऊनी ठाव नरदेह. इंद्रिय निग्रह पाहिजे. इंद्रिय निग्रह नसेल तर ऐकलेलं सुद्धा डोक्यात राहत नाही. ऐकलेलं सुद्धा डोक्यात राहत नाही. ऐकायचं काम बुद्धी करते हो, पण ते स्थिर करण्याकरता त्याला इंद्रियांचं सहाय्य पाहिजे ना. ती इंद्रिय सतत त्या विषयाकडे धावण्याचा प्रयत्न करतात, त्यांना आवरावं लागेल. म्हणून परमार्थामध्ये फार महत्वाचा विचार मांडला. परमार्थाच्या साधनामध्ये निग्रह पाहिजे, लक्षात ठेवा. निग्रह म्हणून तुकोबाराय म्हणतात, निग्रह करावा. कसा करावा? तुकोबारांचा प्रसिद्ध अभंग आहे. महाराज इंद्रिय निग्रह करण्याकरता त्या इंद्रियांना उपदेश करतात. घेई घेई माझे वाचे, गोड नाम विठोबाचे, डोळे तुम्ही घ्या रे सुख पहा विठोबाचे मुख, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण, मना ते धाव घेई. कोणाला उपदेश केलाय तुकाराम महाराजांनी? स्वतःच्या इंद्रियांना आणि मनाला केलाय का? त्याला सगळ्यांना एकच सांगतात, देवाकडे तुम्ही चला. हा इंद्रिय निग्रह आहे बरं का. इंद्रिय निग्रह आहे. आणि इंद्रिय निग्रह करणंच फार कठीण आहे. म्हणून तर माणसं परमार्थात टिकत नाहीत. परमार्थात टिकत नाही का? इंद्रिय निग्रह करणं म्हणजे फार त्या इंद्रियाच्या ठिकाणी एवढं बल आहे, इतकं बल आहे, त्यांना आवरणं म्हणजे काटाकुटीला माणसं येतात. त्याच्यापेक्षा माणसं म्हणतात मेलेलं बरं. एवढं सामर्थ्य ते इंद्रिय दिसत नाहीत. पण एवढी ती आपल्याला ओढून विषयाकडे नेतात, आणि त्या विषयाकडे धावणाऱ्या त्या इंद्रियांना निग्रह करायला म्हणजे त्या इंद्रियाच्या ठिकाणी विषयाचं स्मरण होता कामा नये. त्या इंद्रियांना विषयाकडे जाऊ द्यायचं नाही, जाऊ द्यायचं नाही. किती दिवस लागतील हे करायला? किती दिवस लागतील हो? 1 तासाचं काम आहे. एका दिवसाचं 7 दिवसाचा सप्ताह. पुन्हा पुन्हा याचा अभ्यास करावा लागतो, लक्षात ठेवा. पुन्हा पुन्हा अभ्यास करावा लागतो. म्हणजे त्या मनाला विषयापासून आवरावं लागेल. म्हणून इंद्रियाच्या ठिकाणी बल आहे आणि मनाच्या ठिकाणी बल आहे. म्हणून पहिला लक्षणाचा विचार मांडत असताना जर ज्ञान संपादन करायचं असेल तर म्हणून शब्द त्यांनी काय वापरला? परमार्थास प्रतिबंधक अशा स्वाभाविक विषय वासनांचा अंतःकरणात निग्रह करणे. परमार्थाची साधना करायला प्रवृत्त झाली की ही जागी झालीच बघा. तुम्ही माळ घेऊन हातामध्ये रामकृष्णारी म्हणायला सुरुवात केला की नाक्यावरती मन गेलंच. एरवी जात नाही ते. तुम्ही असं बसला तर ते काय करत नाही बरं का. पण तुम्ही देवाचं ध्यान करायला लागला, साधना करायला लागला की ते म्हणते हे ह्याला करू द्यायचं नाही बरं का, ह्याला करू द्यायचं नाही. ते सारखं मध्ये येते, सारखं मध्ये येते बरं का. म्हणून शब्द वापरलाय परमार्थास प्रतिबंधक आहे बरं का. ज्या अंतःकरणामध्ये विषयाच्या वासना आहेत ना, त्या परमार्था नेमक्या त्या परमार्थाची साधना करायला लागलं की त्या नेमक्या जाग्या होतात बरं का. नेमक्या जाग्या होतात. ते जाग्या होतात, त्या प्रतिबंध करतात. त्यांना आवरलं पाहिजे, त्यांना आवरलं पाहिजे. म्हणजे ती साधना करत असताना ते यायला लागले तर त्याला बाजूला सारता आलं पाहिजे, बाजूला सारता आलं पाहिजे. आपण त्या इंद्रियाला सांगितलं पाहिजे बाबा थोडंसं थांब,
एक तासभर पाठ होऊ दे, तू शांत बस, तुला काय लागते ते नंतर देतो. हा, पण आता मधी मधी काय करू नकोस. काय मधी मधी काय करू नकोस. तुकोबर म्हणले मना चल पंढरपूरला जाऊया. ते म्हणला मी काय पंढरपूरला येणार नाही. काय तुझी इच्छा काय. तुकोबारे म्हणले तू सांगशील ते मी करायला तयार आहे, करीन सांगशी ते काम. तुकोबारे काय म्हणतात मनाला, तू जे जे सांगशील ते मी करायला तयार आहे, पण पहिल्यांदा माझं तू ऐकलं पाहिजे. हा, पंढरपूरला चल, पंढरपुराहून आलो ना मी, तुझ्या घरात सांगशील ते तुझं काम करायला मी तयार आहे, पण पहिल्यांदा माझं तू ऐकायचं. म्हणून म्हटलं नक्की तुम्ही ऐकणार. हो हो नक्की ऐकणार. मी काय थापा माराना आश्वासन देणारा माणूस नाही. हा, मी नक्की ऐकणार. मनाला वाटलं खरंच तुकाराम महाराज ऐकतो म्हणतात, तेव्हा ह्यांचं ऐकायला का हरकत नाही बरं का. आणि तुकोबारे त्या मनाला पंढरपूरला घेऊन गेले. आणि मनाला पंढरपूरला घेऊन गेले पंढरपुरात गेले. जो जो विधी होता तो सगळा सांगितला. आणि दर्शनाला तुकोबारांना माहिती होतं, एकदा माझ्या बरोबर पंढरपूरला आलं आणि एकदा ह्याने जर देवाला पाहिलं की पुन्हा घराकडे येणारच नाही, तेव्हा ह्याचा ऐकायचा संबंधच राहत नाही. तेव्हा आता हो म्हणावं लागेल, त्याशिवाय येणार नाही. काय लहान मुलाला देवळाकडे न्यायचं असेल तर ते नाही म्हणते, देवळाकडे नाही म्हणते. मग त्याला काय म्हणते, येताना आल्यावर तुला मी चॉकलेट देतो चल. चॉकलेट देतो चल. म्हणजे त्याला देवळाकडे जाण्याची सवय लागण्याकरता चॉकलेटचं आमिष दाखवावं लागतं. आणि इथं आल्यानंतर सांगायचं आता चॉकलेट नको, चॉकलेट खाणं चांगलं नाही बरं का, तात गिरतात. हा, त्यानंतर विसरून जाते. तसं ह्या इंद्रियांना निग्रह करत असताना, निग्रह करायचं म्हणजे आवरायचं. कष्टाचं काम आहे, फार कष्टाचं काम आहे बरं का. म्हणून पहिला इथं विचार मांडला की त्या इंद्रियांना विषयापासून आवरणं, त्याला काय म्हणतात, शम. बरोबर आहे ना. म्हणून शम म्हणजे इंद्रिय निग्रह. दुसरा विचार सांगितला दम, चक्षुरादी बाह्येंद्रियास परमार्थास प्रतिबंधक अशा विषयापासून आवरणे यास दम म्हणतात बरं का. म्हणजे इंद्रिय खालवर झालं. शम म्हणजे मनोनिग्रह आणि दम म्हणजे इंद्रिय निग्रह. नक्की असंच आहे ना. शम म्हणजे मनोनिग्रह आणि दम म्हणजे इंद्रिय निग्रह. बरं का. शम म्हणजे मनोनिग्रह आणि दम म्हणजे इंद्रिय निग्रह बरं का. त्यात तिथं उल्लेख केलेला नाही. कारण तिथं नाही, तिथं काय सांगितलेलं आहे, विषयाच्या वासना ह्या मनाच्या ठिकाणी राहतात. विषयाच्या वासना मनाच्या ठिकाणी राहतात का. मन हे त्याला संतांनी रूपक केले, वासना बायको शेजारीन झगडा घाली मोठी दारून त्याचे पायी नागवन घर बुडविषे. मनाच्या ठिकाणी वासना राहतात बरं का. म्हणून शम म्हणजे मनोनिग्रह बरं का. आणि दम म्हणजे चक्षुरादी. चक्षुरादी म्हणजे म्हणजे चक्षुरादी म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय. दोन्ही इंद्रियाचा तिथं विचार मांडला बरं का. आपल्याला 5 ज्ञानेंद्रिय दिले आणि 5 कर्मेंद्रिय दिले. 5 इंद्रियाच्या द्वारे ज्ञान संपादन केलं जातं आणि 5 इंद्रियाच्या द्वारे केवळ कर्म केलं जातं. म्हणून चक्षुरादी बाह्य इंद्रियात परमार्थास प्रतिबंधक अशा विषयापासून आवरणे त्यास दम म्हणतात. चक्षु म्हणजे डोळे. चक्षु म्हणजे डोळे. कान, रसना, घ्राण आणि त्वचा 5 हे ज्ञान इंद्रिय बरं का. डोळ्याने रूपाचं ज्ञान होतं, कानाने शब्दाचं ज्ञान होतं, घ्राणेंद्रिय गंधाचं ज्ञान होतं, रसनेने रसाचं ज्ञान होतं
आणि त्वचेने स्पर्शाचं ज्ञान होतं. ही 5 ज्ञानेंद्रिय आहेत आणि 5 कर्मेंद्रिय आहेत. हा, ते फक्त काम करायचं काम करतात. हात पाय काय हे कर्मेंद्रिय आहेत बरं का. हा हा मल विसर्जन करणारी कर्मेंद्रिय आहेत बरं का. अशी 5 कर्मेंद्रिय सांगितली. बोलणं कर्मेंद्रिय आहे, एका ठिकाणी 2 आहेत बरं का. हा हा जीभ ही रसना म्हणजे ज्ञान संपादन करते आणि वाणीच्या द्वारे बोललं जातं, हे कर्मेंद्रिय आहे बरं का. म्हणजे 5 कर्मेंद्रिय आणि 5 ज्ञानेंद्रिय काय करतं, त्या बाह्य पदार्थाला पाहिल्यानंतर ती इंद्रिय त्या पदार्थाकडे धावतात. डोळ्याने रूप पाहिलं, डोळ्याने रूप पाहिल्यानंतर ते डोळे सांगतात कोणाला, पायाला, चला तिकडे बघायला जाऊया, काहीतरी आले पाण्यासारखं, काहीतरी पाण्यासारखं आले. म्हणजे डोळ्याला रूप पान आहे, पण डोळा तिथं पण जाऊ शकत नाही. त्या डोळ्याला न्यायला पाहिजे, कोण नेणार, गाडीवरती न्यायला पाहिजे कोणतरी की नाही. मग ते पायाला सांगतंय चल तिकडे जाऊया. रसनेला वास आला फोडणीचा. हा ते म्हणजे चव काय बघूया चल, ते कोण सांगते, रसना सांगते चल, ते पाय तिकडे जातात बरं का. कानावरती शब्द पडला, हे काहीतरी चांगलं गायन चाललंय बरं का. चल म्हणजे पाय, म्हणजे ते इंद्रिय त्याला नेतात. म्हणून बाह्य इंद्रियाला आवडता आलं पाहिजे, बाह्य इंद्रियांना आवडता आलं पाहिजे बरं का. म्हणून तुकोबारांनी त्या अभंगामध्ये मनाचाही निग्रह केलेला आहे आणि इंद्रियांचा पण निग्रह केलेला आहे. घेई घेई माझे वाचे, दोन्ही इंद्रियाचा संबंध आहे बरं का तिथं. दोन्ही इंद्रियांचा संबंध आहे. म्हणजे इंद्रिय हे निग्रही सांगितलं आणि म्हणून निग्रह सांगितलं. पण प्रत्येक इंद्रियाला आवडता आलं पाहिजे. प्रत्येक इंद्रियाला त्या त्या विषयाकडे ती इंद्रिय धावतात, पण धावू देत. पण परमार्थाची साधना करत असताना त्यावेळी मात्र त्यांना आपण जाग्यावरती थांबवलं पाहिजे, जाग्यावरती थांबवलं पाहिजे. म्हणून शब्द काय वापरलाय तिथं, चक्षुरादी बाह्य इंद्रियास परमार्थास प्रतिबंधक अशा विषयापासून आवरणे, याला दम म्हणतात. जी बाह्य इंद्रिय, मग ती कर्मेंद्रिय असोत ज्ञानेंद्रिय असोत, त्या बाह्य विषयाकडे ज्यावेळी धावण्या करता जातात त्यावेळी तिकडे जाऊ द्यायचं नाही त्या इंद्रियाला. म्हणून ते वर्णन केले, एखाद्या विषयाचं स्मरण झालं तर गेलं तर मन जाऊ द्या, पण इंद्रिय जाऊन देऊ नका बरं का. असे हिंदी वाक्य आहे बरं का. तुमच्या मनाबरोबर त्या मनामध्ये वासना जागा झाल्यानंतर जर तुम्ही इंद्रियाला तिकडं जर जाण्याकरता जर प्राधान्य दिलं तर तुमच्या जीवनामध्ये पाप घडणारच, पाप घडणारच. त्यामुळे इंद्रियाला तिकडं जाऊ द्यायचं नाही, आवरायचं इंद्रियांना बरं का. इंद्रिया प्रत्येक विषयापासून 5 विषय सांगितलेत, त्या प्रत्येक 5 विषयापासून इंद्रियांना आवरलं पाहिजे. त्या विषयाच्या आणि इंद्रियाच्या बाबतीत असं वर्णन केलंय, फार वर्णन केले. ज्ञानोबांनी वर्णन केले 18व्या अध्यायामध्ये, काही अभ्यासकांनी वर्णन केले. एका एका इंद्रियाला एका एका विषयामध्ये घाया होतात बरं का. शब्द नावाचा विषय आहे, शब्द नावाचा विषय आहे, तो हरणाला फार प्रिय आहे, हरणाला फार प्रिय आहे बरं का. हरण धरणारी माणसं काय करतात, संगीत वाजवतात बरं का. आणि त्या शब्दाच्या नादाने ती येते, शब्दाच्या दानाने तर येते, देह वाहन व्यवहार येतोय, ते शब्द कुठे येते ते शोधत शोधत येते बरं का त्या बाजूनं. आणि तो वाजवणारा त्या दिशेने येत असताना तिथं काय करतो, तिथं जाळं टाकतो. आणि त्या शब्दाच्या नादाने एवढं धावत येतं ते जाळ्याकडे बघत नाही, उड्या मारत येतात आणि ते शब्दाच्या दिशेने येता येता बरोबर त्याचा पाय त्या जाळ्यात अडकतो. एकदा पाय अडकला की ते आडवं पडतं. हरणासारख्या
प्राण्याला एक शब्द नावाचा विषय जर गुंतवतो तर संत सांगतात असे 5 विषय आणि 5 इंद्रिय एका माणसाला दिलेत, त्याची काय अवस्था होत असेल. भुंग्याला परिमळ आवडतो, जिथं असेल तिथं जातं बरं का. 10 किलोमीटर असो, 20 किलोमीटर असो, 25 किलोमीटर असो, परिमळाची धाव भ्रमर ओढी, तिथपर्यंत ते शोधायला जाते बरं का. आणि ते सेवन करता 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 संध्याकाळी ते कमळ मिटतं. कमळ मिटल्याबरोबर आत सापडतं आणि गुदमरून मरत. कोण? तशी माणसं प्रपंचात गुदमरून मरतात. शब्द नावाचा विषय, आपलं स्पर्श नावाचा विषय, तो हत्तीला फार आवडतो बरं का. हत्ती धरणारी माणसं काय करतात नाही काय, लाकडाची हत्तीनं करतात, लाकडाची हत्तीनं करतात भली मोठीच्या मोठी, आणि एक मोठा खड्डा काढतात आणि त्या खड्ड्यावरती झाकण टाकून त्याच्यावरती ती हत्तीन उभी ठेवतात. ते हत्ती शोधत असते, ते लांबून पाहतंय, हत्तीन दिसल्याबरोबर ते धावत येतं आणि धावत येतं, त्याच्या जवळ येतं, ते खाली खड्डा काढलेला असतो आणि ते साधारण त्याच्यावरती झाकलेलं असतं. त्या हत्तीने पाय ठेवल्याबरोबर त्या हत्तीने सहित त्या खड्ड्यात जाते बरं का. एकदा खड्ड्यात हत्तीला पडलं की वर येता येत नाही, तसं आम्ही तुम्ही प्रपंचरूपी खड्ड्यात पडतोय. स्पर्श नावाचा रसना, कोणाला दिलाय रसना नावाचा विषय? माशाला. गळ, त्या गळाला एवढंच आमिष लावलेलं असतं बरं का. आणि ते खाण्याच्या आशेने येतं, खाण्याच्या आशेने येताना तो बरोबर गळ अडकतो, अडकला की मरत. प्रमाण आहे त्याला ना. म्हणजे त्याला तो विषय आवडतो. शब्द, स्पर्श, आता रूप राहिला. रूप कोणाला आवडतो? पतंगाला. पतंग नावाचा किडा आहे, ते दिव्यावर झडप घालते बघा, त्याला ते आवडतं, तेज आवडतं त्याला तेज आवडतं. ती उडी घालताना मी मेलो तरी चालेल पण इथं उडी मारणारच म्हणते ते. आणि त्या तेजाला, रूपाला पाहण्याकरता ते उडी मारत आणि मरत. अशी ही इंद्रिय त्या विषयाकडे धावतात. त्या इंद्रियांना आवरायचं आहे, त्या इंद्रियांना आवरायचं आहे. जर आपल्याला ज्ञान मिळावं असं वाटत असेल तर लोक म्हणतात एवढा खटाटोप करा, ज्ञान मिळवा, काय आपला प्रपंच थांबलाय? महाराज तुमच्याजवळ राहू दे, आमचं खुरपण चाललंय ते बरं आहे. अहो एका विषयाला आवरायचं, त्याच्याकरता साधना करायची, एवढा वेळ कोणाकडे आहे? काय याचा फायदा? आता काय फायदा आहे? बरं, इंद्रिय आवरल्यानंतर कोण संध्याकाळी 100 रुपये पगार देणार आहे? पण जो साधक आहे तो हे साधना करू शकतो बरं का. पण मनोनिग्रह आणि इंद्रिय निग्रह त्या अधिकाऱ्याच्या जीवनामध्ये घडलाच पाहिजे बरं का. कारण त्यांच्या ठिकाणी फार बल आहे. तुम्ही असं समजू नका आता आपल्याला ते काय करणार नाही, कधी काय करतील, कधी सांगतील, काय घात होईल सांगता येत नाही बरं का. घात होईल सांगता येत नाही. त्या व्यासांच्या जीवनातली कथा सांगितली जाते. इंद्रिय बलवान ग्रामो ना विद्वांसो नापी कर्षती. व्यासाने असं लिहिलं की इंद्रिय बलवान ग्रामो विद्वांसो अपि कर्षती. व्यासाने असं लिहिलं की किती जरी विद्वान मनुष्य झाला तरी त्याला इंद्रिय एवढी बलवान आहेत, कधी घात करतील सांगता येत नाही. अपि कर्षती, अपि कर्षती म्हणजे आकर्षिती, असं व्यासाने ते वाक्य लिहिलं. त्यांचे शिष्य जैमिनी, त्यांना वाटलं हे व्यासाने चुकीचं लिहिलंय, म्हणले व्यासाने चुकीचं लिहिलंय. मग त्यांनी बदल केला, नापी कर्षती. व्यासाने काय लिहिलं होतं? अपि कर्षती, आणि लिहिलं नापी कर्षती. किती जरी विद्वान झाला तरी त्याला इंद्रिय आकर्षित करू शकत नाहीत.
हे व्यासांना कळालं हा की हा माझं खोडतोय म्हणे, हा स्वतःला फार ज्ञानी समजतोय, आता ह्याला सांगून चालणार नाही, ह्याला प्रयोग करूनच दाखवावा लागेल. ह्याला प्रयोग करूनच दाखवावं लागेल. म्हणून व्यासाने एक योजना केली. जमिनींचा आश्रम होता गावाच्या बाहेर, ते एकांतात राहत होते, ब्रह्मचारी होते. आणि व्यासाने एक योजना केली. व्यास महर्षी त्या आश्रमाच्या शेजारी गेले आणि त्याने एका सुंदर अशा स्त्रीचं रूप धारण केलं, तरुण वर धारण केलं. आणि त्यांच्या जो सामर्थ्य होतं त्यांनी पाऊस पाडला आणि त्या पावसामध्ये ते भिजले, स्त्री रूपामध्ये भिजले. आणि संध्याकाळची वेळ आणि आश्रमाच्या शेजारी आले. तो सेवक होता, म्हणले त्या सेवकाला म्हटले, मी पावसामध्ये फार भिजलेले आहे, रात्र झालेली आहे, आता या रात्रीमध्ये मला गावात जाणं शक्य नाही, मला रात्री करता तुमच्या आश्रमात जागा द्या. तो सेवक म्हटला, थांबा, आमच्या गुरु महाराजांना विचारून येतो. तो गेला, म्हणले, महाराज एक स्त्री आलेली आहे, अबला आहे आणि ते आश्रय मागते. बाई, अरे आपल्याला बाईच्या बांगडीचा आवाज चालत नाही म्हणले, आणि तू बाई विचारतोस. जमिनी काय म्हटले त्या सेवकाला, अरे आपल्याला बाईच्या बांगडीचा आवाज चालत नाही, तू बाई तर अजिबात नाही म्हणले चालणार, आपला आश्रम ब्रह्मचार्याचा आहे म्हणले. तो पुन्हा आला, म्हणजे महाराज नाही म्हणतात. ती स्त्री म्हणजे माझी फार विनंती आहे म्हणले, अशा अवस्थेमध्ये मी आता जाणं बरं नाहीये, आणि अशा अवस्थेमध्ये कुणीतरी अशा स्त्रीचं रक्षण करणं कर्तव्य आहे बरं का. तुम्ही महाराजांना सांगा, विनंती सांगा, तुमच्या महाराजांच्या साधनेला मी काय प्रतिबंध करणार नाही, मी कुठंतरी कोपऱ्यात बसून राहीन, आणि पहाट झाली की मी निघून जाईन, तुम्हाला सांगणार सुद्धा नाही, तुम्हाला काहीही प्रतिबंध करणार नाही, तुम्हाला त्रास देणार नाही, तुमच्या साधनेत मी आडवं येणार नाही, फक्त मला आसरा द्या. पुन्हा गेला, म्हणजे महाराज ती फार विनंती करते, नाही म्हणले जमणार नाही, आपल्याला जमणार. पुन्हा आला, ते म्हणले नाही म्हणतात, असं ठीक आहे म्हणजे मी महाराजांना फक्त महाराजांना भेटायची परवानगी तरी काढा, राहू दे मला तिथं राहायचं, फक्त मी महाराजांचं दर्शन घेते लांबून, आणि त्यांना विचारते होते, हो म्हटले ठीक आहे, नाही म्हटले तर मी जाते बरं का. ठीक आहे म्हणजे महाराज ती फक्त आपल्याला भेटायचं म्हणते, भेटून जायचं म्हणते, ठीक आहे म्हणले, पाठवून दे बरं का. त्याला बाईच्या बांगडीचा आवाज चालत नव्हता, तो म्हटला आता येऊ द्या म्हटलं बरं का. आणि तिने विनंती केली, म्हणजे महाराज आपली साधना आहे, आपली साधना करत राहा, पण माझ्या थोडा जीवनाचा विचार करा, मी तरुण आहे आणि अशा रात्रीमध्ये मी जाणार कुठं, तेव्हा माझं रक्षण तुम्ही करावं अशी माझी इच्छा आहे, मी फक्त कुठंतरी कोनाड्यात कोपऱ्यात बसून राहीन, तुमची साधना असेल ती करा बरं का. हरकत नाही म्हणले, राहा म्हणले त्या कोपऱ्यात. आता पूर्वीच्या काळामध्ये त्या आश्रमामध्ये धुली पेटलेल्या असायच्या, अग्नी पेटवलेला असायचा. आता ह्यानी सोंगच घेतलेलं होतं, ते तरुण होतं, एका वस्त्रावरती होते आणि थंडीनंतर तुडतुड करायला हो, अंगावर वस्त्र नाही, भिजलेली पावसात आहे, रात्रीची वेळ आहे, थंडीचे दिवस आहेत, आणि ती जास्त कापरा भरला, तिच्या अंगात कापरा भरला. म्हणजे महाराज बघा, माझ्या अंगावरती काय वस्त्र नाही, मी पावसात भिजले, थंडी वाजले, तुमच्या फक्त त्या अग्नीच्या जवळ येऊन बसते म्हटले. काय करते, तुम्हाला काय प्रतिबंध करत नाही, फक्त मला ती धग यावी, तेवढी थोडी उष्णता मिळेल तर मला थंडी वाजणार नाही, रात्र निघून जाईल, तेवढं द्या, बाकी मी काय करणार नाही तुम्हाला म्हणले. हरकत नाही म्हणले, बसा, दोन्ही लावून बसा, परवानगी दिली. आता तिथंच बसलेले होते. आता ती तरुण होती, रूपवान होती, पूर्ण वयामध्ये संपन्न होती. तो अग्नी पेटल्यानंतर त्या अग्नीचं तेज तिच्या चेहऱ्यावरती पडलं. चेहऱ्यावरती तेज गेल्याबरोबर यांना वाटलं फार सुंदर दिसते बरं का. जैमिनी विचारलं, तू कोण, कुठून आलीस, कशा करता आली, घरी कोण कोण आहे,
आणि सगळं करून करून शेवटी विचारलं, माझ्याबरोबर लग्न करशील का? व्यास म्हटले, आपलं काम झालंय. म्हणले हरकत नाही म्हणले, पण आमच्या घराण्यामध्ये आमच्या परंपरा आहे. काय परंपरा आहे? की तुमच्या आश्रमाच्या शेजारीच आमची कुलदेवता आहे. आमच्याकडे असं पद्धत आहे, ज्या पुरुषाबरोबर लग्न करायचं आहे ना, त्या पुरुषाने लग्नाच्या आधी त्या वधूला पाठीवरती घेऊन त्या देवीला 5 प्रदक्षिणा माराव्या लागतात. किती? लग्नाच्या आधी, लग्न व्हायच्या म्हणजे साखरपुडा झाला की मग त्या वगैरे झाल्यानंतर लग्न करायचं ना, ह्या तुम्हाला अटेत आमच्या. काय नाही, फक्त पाठीवर घ्यायचं मला आणि त्या देवीच्या मंदिराला प्रदक्षिणा घालायच्या. असं केलं की त्याच्यावर लग्न करावं, अशी आमची परंपरा आहे. म्हणजे जैमिनीने विचार केला, आपला आश्रम गावाच्या बाहेर आहे, कोण बघायला येणार आहे? बरं, रात्रीची वेळ आहे, बरं इथं केलं तर काय कुठल्या पेपरला बातमी येणार नाही, कुठले चॅनेलवाले येणार नाहीत. मध्यरात्रीची वेळ आहे, हो, कोणी एवढ्या एवढ्या अंधारात आहे, कोण चौकशा करणार आहे? ती बाई आणि मीच, आपण जरी आश्रमात त्या गावाच्या बाहेर त्याला पाठीवरती घेऊन गाडी फिरायला का हरकत आहे? होकार दिला बरं का. हे सगळं चालत असताना हे करता 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 पहाटपर्यंत वेळ गेला होता बरं का रात्रीचा. आता ते जैमिनी झाली घोडा आणि स्त्री रूपामध्ये असलेले व्यास मुनी तिच्या पाठीवरती बसले. 1 प्रदक्षिणा झाली, 2 प्रदक्षिणा झाल्या, 3 प्रदक्षिणा झाल्या, 4 प्रदक्षिणा झाल्या, 5वी प्रदक्षिणा पूर्ण झाली. उतरनात तेवढ्यात जैमिनीना वजन वाढलेलं दिसलं पाठीवरचं. 4 फेरीला काय वाटलं नाही, पण 5व्या फेरीला त्यांना चालताच येईना. 5 फेऱ्या पूर्ण झालो, बघतात तर व्यास महर्षी काय अपी करशिती का नापी करशिती. त्यांनी साष्टांग दंडवत घातलं, म्हणजे ऋषीवर्य गुरुवर्य मी चुकलो. मला वाटतं किती विद्वान झाला तर त्याला इंद्रिय आकर्षित करत नाहीत, पण करू शकतात हे मला तुम्ही दाखव. एवढं बल आहे. हे सामान्य नाही, ज्यांनी हजार वर्ष 60,000 वर्षे तपश्चर्या केली, त्याला सुद्धा हे आकर्षित करतात. आणि इथं हे ग्रंथ करते, शास्त्र सांगतं, यांना आवरावं लागेल तेव्हा कुठं ब्रह्मज्ञान होईल. पण ब्रह्मज्ञान जरी एके दिवशी कळे. तुकोबारांनी अभंग लिहिला, एका दिवसात ब्रह्मज्ञान होईल म्हणता. या इंद्रियाला आवरण्यातच आयुष्य जातंय, ते ब्रह्मज्ञान कधी व्हावं? म्हणून त्या दोन्ही इंद्रियाला आवरला पाहिजे. म्हणून मनाचाही निग्रह केला पाहिजे आणि इंद्रियांचा निग्रह केला पाहिजे. मनाचा निग्रह म्हणजे मनाच्या ठिकाणी वासना निर्माण होऊ द्यायची नाही, आणि इंद्रियांना बाहेर पळणाऱ्या इंद्रियाला आवरायचं बरं का. दोघांना एक आत काम करतंय आणि एक बाहेर काम करतंय बरं का. मनाच्या ठिकाणी आज वासनांचा, एक वासना झाली की दुसरी, दुसरा झाली की तिसरी, तिसरी झाली की चौथी. म्हणून तर तुकोबारांनी वर्णन केले, ब्रह्मरस गोडी जयाशी फावली, वासना निमाली समूळ ज्याची. वासना ज्याची निमाली त्याला ब्रह्मरस गोडी मिळाली का? ब्रह्मरस गोडी मिळाली त्याची वासना गेली. ज्याची वासना गेली त्याला ब्रह्मरस गोडी प्राप्त, म्हणजे ब्रह्मज्ञान झालं. म्हणून ज्ञानाच्या अधिकाराचं वर्णन करताना हा पहिला विचार मांडलाय, मनो निग्रह आणि इंद्रिय निग्रह बरं का. पुष्कळ याचा विचार, पुष्कळ याची प्रमाणात तुम्ही शोधा बरं का. अभ्यास तुम्ही करा. त्याच्या पुढे वर्णन केले श्रद्धा. संहित इंद्रिय सांगितलं, इंद्रियांचा निग्रह करणं. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संहित इंद्रिया, ज्ञानम लब्ध्वा पराम शांती अचिरेनादी गच्छती बरं का. म्हणून मनोनिग्रह, इंद्रिय निग्रह. जरी डोळ्याला दिसत असलं सुद्धा तरी डोळ्यांनी पाहायचं नाही. कानाने काय ऐकायला येत असलं तरी कानाने काय ऐकायचं नाही. मी परवा सांगितलं, घोडा आहे घोडा.
बरं का. टांग्याला घोडा जोडतात माहितीये काय? त्या घोड्याला असं झापड लावलेलं असते. त्यांनी इकडे तिकडे बघायचं नाही घोड्याने. कोणी? म्हणजे रस्त्याने जाताना घोड्याने इकडे तिकडे पाहायचं नाही. तर आमच्या संस्कार तुमच्या घोड्याने सुद्धा परमार्थाची साधना करताना इकडे तिकडे बघायचं नाही. इंद्रियाशी चोरूनी जीवी तयाशीच पावे. इंद्रियांना चोरता आलं पाहिजे. त्या इंद्रियाला तिकडं जाऊ द्यायचं नाही. जर रस्त्याने घोड्याला इकडं तिकडं ते डोळे पाहून म्हणून त्याला झापड लावली जाते. आम्हाला झापड लावून उपयोग नाही. आपण झापड काढून टाकू शकतो, घोडा काढत नाही बरं का. आपण ते विचारपूर्वक आवरायचं आहे. विचारपूर्वक आवरायचं आहे बरं का. मग इकडं तिकडे इंद्रिय जाऊ द्यायची नाहीत. रचनेच्या बाबतीत हे सांगितलं. तुम्ही शेतात जर नांगरायला लागला, ऊस आलेला आहे आणि मधून ते नांगरलं जातं. मग ते बैल काय करते, ते त्यातून चालताना शेंड खातंय ऊसाचं. मग शेतकरी काय करतोय, त्याला मुसकी बांधतोय. त्यातून जीभ बाहेर येत नाही. त्याच्यातून जीभ बाहेर येत नाही का? याने हे काम करताना खाऊ नये. तसं आम्ही तुम्ही साधना करता असताना इंद्रियाला बांधून ठेवलं पाहिजे. मुश्क्या बांधतात तसं बैलाला. निग्रह झाला नाही याचा त्याचा अर्थ झाला ना. हो, शक्य ती साधन आहे ना. त्यांना सांगायचं आहे हे आवरावं लागेल. त्यांना ते आवरता आलं नाही. त्यांनी तपश्चर्या केली हो, पण इंद्रिय निग्रह केला नाही ज्या मनाचा. काय होतंय, नुसती तपश्चर्या करू. काही तुम्ही परमार्थ करा, त्या प्रत्येकाकरता इंद्रिय मनोनिग्रह पाहिजेच. किंबहुना त्याच्या पुढे ती परमार्थाची गोष्ट बाजूला ठेवा. आपला संसार सुखाचा व्हावा असं वाटत असेल तर संसारी लोकांनी सुद्धा इंद्रिय आवरली पाहिजे. इंद्रिय आवरली पाहिजे. देव भेटायची गोष्ट बाजूला राहू द्या. गोष्ट बाजूला राहू द्या. म्हणजे आपल्याही संसारामध्ये सुख व्हावं असं वाटत असेल तर आपली इंद्रिय पर विषयाकडे जाता कामा नयेत. ते उगाच सांगितलं जातं काय, त्या द्रौपदी म्हणली मी पतिव्रता आहे. देव म्हणले तू पतिव्रता नाहीस. पतिव्रता नाहीस कसं काय? प्रयोग करून बघ म्हणले. हे जांभळ आहे ना, त्या जांभळाचं देठ, त्या देठापासून जांभूळ बाजूला केलं आणि त्या जांभळाला म्हण मी जर पतिव्रता असेल तर त्या देठाला ते जांभळ वर जायचं आणि पडायचं, वर जायचं आणि खाली पडायचं बरं का. ते विचार करू लागले कसं काय घडलं. देवाने सांगितलं विचारू तुला, तुझ्या मनात दुसऱ्याविषयी विचार आला का नाही. एकदा कर्ण रस्त्याने चालला होता आणि कर्ण रस्त्याने जाताना तुला काय वाटलं, जसे 5 पांडव माझे पती आहेत, हा 6वा असता तर बरं झालं असतं. आलं का नाही तुझ्या मनात. तुझं पातिव्रत्य नष्ट झालं. प्रापंचिक लोकाला हे पाहिजे का नको, ती पतिव्रता राहिली पाहिजे का नाही. मग त्याला काय पाहिजे, इंद्रिय निग्रह पाहिजे का नको, का भजन करणाऱ्यालाच पाहिजे. म्हणजे संसारामध्ये सुद्धा इंद्रिय निग्रह पाहिजे. तुम्ही इंद्रिय निग्रह ठेवला तर तुम्हाला रोग होणार नाही. कुठला रोग होणार नाही. डॉक्टर सांगतात पथ्य पाळा. डॉक्टरने सांगायच्या आधी सांगायचं डॉक्टर साहेब मी पथ्य पाळतोयच. पथ्य जे बघू नका म्हणून सांगितलं ते बघू नका, जे खाऊ नका म्हणून सांगितलं ते खाऊ नका, जे ऐकू नका म्हणून सांगितलं ते ऐकू नका. हे काय निग्रहच आहे. रस्त्याने तुम्ही गेला, चौकात तयावर भेटला, गोपाळ चल आताच गरम गरम त्या शिंद्याने वडा काढलाय, हे मी खायचं बंद केले म्हणून सांगायचं. अरे मी बिल भागवतो, मी बिल भागवतो, तू बिल जरी भागवलास तरी मी खाणार नाही. मग ते म्हणते मला तरी खाऊ घाल. तू खात नाहीस ना, मला तरी खाऊ घाल. ते मला हे धार काय त्याचं असेल ते घे, तूच खा आणि तूच तिथं बसून खा, मला जाऊ दे म्हणायचं. म्हणजे आवडता आलं पाहिजे. लोक म्हणतात हो महाराज त्यांनी एवढा आग्रह केला, आता माझा जीवाचा जीवलग मित्र, मी त्यांना नाही कसं म्हणू. गेला ना हरी त्याच्या. म्हणजे कौतुकाने सुद्धा तिकडे इंद्रिय नेऊन चालत नाही.
कौतुकाने सुद्धा नेऊन चालत नाही, लक्षात ठेवा. म्हणून इंद्रिय आणि मनोनिग्रह, त्याच्या पुढे वर्णन केले श्रद्धा. हा, ब्रह्मात्मिक विद्येचा उपदेश करणारा सद्गुरू व वेदांत वाक्ये यांची ठिकाणी असणाऱ्या अत्यंत विश्वासास श्रद्धा म्हणतात. हा, वेदांत म्हणजे वेदांत शास्त्र, ह्या ब्रह्मज्ञानाचा उपदेश करणारी जी जी शास्त्र असतील ते उपनिषद, वेद, 6 शास्त्र, 18 पुराण, हा, ते ब्रह्मज्ञानाचा उपदेश करतात. आणि एक सद्गुरू, हा, यांच्या वचनावरती परम विश्वास ठेवणं याला म्हणतात श्रद्धा. याला काय म्हणतात? श्रद्धा, बरं का. हा, शास्त्रावरती श्रद्धा पाहिजे आणि सांगण्यावरती श्रद्धा पाहिजे, बरं का. ती श्रद्धा ही टिकत नाही, लक्षात ठेवा. श्रद्धा सुद्धा टिकत नाही. श्रद्धा टिकून राहिली पाहिजे. मग श्रद्धा नाही का आहे, म्हणून भगवंताला सांगावं लागलं सात्विक श्रद्धा, राजस श्रद्धा, तामस श्रद्धा, 3 प्रकारची सांगितली. ज्ञान संपादन करण्याकरता राजस श्रद्धा चालत नाही, तामस श्रद्धा चालत नाही, नुसती सात्विक चालत नाही, शुद्ध सात्विक पाहिजे. शुद्ध सात्विक पाहिजे. म्हणजे आपल्याला हे ब्रह्मज्ञान सांगणारं हे शास्त्र आहे ना, हे शास्त्रानंतर त्या शास्त्रावरती आपली श्रद्धा पाहिजे. त्या सांगणाऱ्या गुरुवरती श्रद्धा पाहिजे. श्रद्धा असेल तर तुम्ही ज्ञान मिळवू शकता. म्हणून तर भगवंताला सांगावं लागेल श्रद्धावान लभते ज्ञानम. श्रद्धावानालाच ज्ञान प्राप्त होतं, धनवानाला नव्हे, बलवानाला नव्हे. प्रत्येकाकडे वाण लावा ना. गुणवान, पुण्यवान, संपत्तीवान, सत्तावान. भगवान म्हणतात नाही, श्रद्धावान. काय? श्रद्धावान. श्रद्धाच पाहिजे ज्ञानाकरता. ज्ञान मिळवायचं असेल तर ती सात्विक शुद्ध श्रद्धा पाहिजे, बरं का. कारण ज्या अर्थी वेद सांगतो, उपनिषद सांगतात, पुराण सांगतात आणि महात्म्य सांगतात, ते सांगतात त्या अर्थी यांच्या वचनावरती आपण विश्वास ठेवला पाहिजे. विश्वास, कारण हे सांगतात म्हणजे आमच्या तुमच्या हिताकरता सांगतात, आमच्या तुमच्या हिताकरता सांगतात. मग काही जगातली माणसं सांगतात, अरे शास्त्रावरती कुठं सांगून श्रद्धा ठेवून, ते शास्त्र जड आहे, आम्ही सांगतोय आमचं ऐक ना. श्रद्धेपासून बाजूला करणारी बरीच माणसं आहेत. श्रद्धेपासून बाजूला करणारी बरीच माणसं आहेत. नवे नवे तुमची श्रद्धा खरीच आहे की नाही हे देव सुद्धा परीक्षा पाहतो. ब्रह्मा विष्णू महेश ज्याशी छळावया येते, न डळे ज्याची निष्ठा. नाथ महाराजांचं वर्णन केले नवबाऱ्याने. ब्रह्मदेव विष्णुदेव हे छळण्याकरता, परीक्षा पाहण्याकरता आले, खरी ज्याची श्रद्धा आहे का. निळवरांच्या जीवनामध्ये देव आले का नाही? देव आले का नाही? निळवरा अनुष्ठान करत होते आणि देव प्रगट झाले. देव प्रगट झाल्यानंतर देव म्हणले, ओ निळवरा डोळे उघडा. म्हणजे कशा करता? मी देव आलोय. देव म्हणले तुला कोण बोलवले? म्हणले मला काय द्रौपदी सारखं संकट पडलंय, पांडवांच्या सारखं का संकट पडले? तुझं लागी येते बोलाविले कोणी, प्रार्थील्या वाचूनी. तुला मी आमंत्रण दिलंच नाही, आमंत्रणा वाचून का आलास? देव म्हटले, अहो मी देव आहे, जगताचा नियंता आहे. हे बघा, उद्या तुम्हाला तुकोबाराय भेटले. तुकोबाराय भेटल्यानंतर उद्या माझी ओळख करून देणार आहेत का नाही? मग ते ओळख करून देण्याच्या आधी मी आलोय ना. डोळे उघडा, माझं दर्शन घ्या. बघा, निळा म्हणले, देवा खरं सांगू का? निळा म्हणे, आम्ही ओळखोची देवा तुकयाचा धावा करीतोच. देवा तुला मी ओळखतच नाही म्हणले, जा. देव जसे आले तसे परत गेले, बरं का. त्यांनी ओळखले यांची श्रद्धा तुकोबऱ्यांच्यावर. मग देवच तुकोबऱ्यांच्या रूपाने प्रगट झाल्याने दर्शन दिलं. याला म्हणतात श्रद्धा. एवढी टिकली पाहिजे. आम्हाला देव यायची गरज नाही, घरातली माणसंच बोलवतात आपल्याला. घरातली माणसंच बोलवतात, गावातली माणसं बोलवतात, मित्र बोलव. आपल्याला देव परीक्षा बघा. आपली घर
सामान्य माणसंच आपल्याला त्याच्या पण ढळत शकतात. हो, श्रद्धा टिकून राहिली पाहिजे बरं का. श्रद्धा श्रद्धा कशी असावी? प्रसिद्ध उदाहरण आहे एकलव्याचं. एकलव्य द्रोणाचार्यांच्याकडे गेला आणि मला तुमच्याकडून विद्या संपादन करायचे. त्यांनी सांगितलं, मी क्षत्रियाशिवाय विद्या कोणाला देत नाही. एकलव्य क्षत्रिय नव्हता. मी तुला विद्या देऊ शकत नाही. पण याने निश्चय केला, विद्या घ्यायची तर द्रोणाचार्यांच्या कडूनच घ्यायची. मग तो गेला वनामध्ये. त्या द्रोणाचार्याने त्यांनी पाहिलं डोळे भरून, जसं पाहिलं तसा मातीचा पुतळा तयार केला बरं का. स्वतः मातीचा पुतळा तयार केला आणि त्यांनी श्रद्धा ठेवली, हेच माझे गुरु साक्षात बरं का, द्रोणाचार्य. मग त्या द्रोणाचार्याच्या समोर असा बांधारायचा, गुरुवरे बरोबर आहे? हो. यानंच विचाराने यानंच हो म्हणायचं बरं का. काय? यानंच विचारायचं आणि यानेच म्हणायचं, गुरुवरे आता बाण मानू का? हा, मार. म्हणजे त्या पुतळ्यावर किती श्रद्धा ठेवली त्याने. मी विचारतोय आणि गुरु हो म्हणतायत. हा, आणि एवढा तो प्रवीण झाला, एवढा प्रवीण झाला. हा, धनुर्विद्येमध्ये प्रवीण झाला बरं. ही बातमी द्रोणाचार्यांना कळाली. आणि काही या पांडवांना त्या वनामध्ये शिकार करण्याकरता, त्यांना धनुर्विद्या शिकल्यानंतर त्याचं काय म्हणतात, प्रॅक्टिकल ना. मग ते करण्याकरता त्यांना वनात आणलं पांडवांना. प्रत्येकाला सांगितलं, तो बरोबर असा पक्षी मारला पाहिजे, हे मारलं पाहिजे, ते फळ मारलं पाहिजे, असं बरं का. त्यांची परीक्षा घ्यायला. आणि ते घेता घेता त्या वनामध्ये फिरता 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 एक कुत्रा आलं बरं का. आणि त्या कुत्र्याला त्या एकलव्याने असा बाण मारला होता, त्याच्या भुंकणं थांबलं होतं. असे तोंडात बाण बांधले होते, पण कुठेही त्याला इजा झाली नव्हती बरं का. आणि ते कुत्रं त्यांच्या दृष्टीला पडलं आणि त्यांनी पाहिलं, म्हणजे असं कोण आहे की त्या कुत्र्याला असा बाण मारणारा. शोध घेता 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 त्यांच्या लक्षात आले, ते एकलव्य तिथं होता. त्यानं पाहिलं, म्हणजे कुत्र्याला बाण कोणी, मी मारले. तुला कोण शिकवलं म्हणले? अर्जुनाला म्हटलं, तुम्हाला द्रोणाचार्याने तुला शिकवलं? ते आली सगळे पांडव, का हो फसवलं म्हणले महाराज तुम्ही आम्हाला, गुरु महाराज. आमच्या माघारी दुसऱ्याला तुम्ही विद्या दिली बरं का. म्हणजे शक्यच नाही. अहो, हा सांगतोय कोण आहे म्हणले. चला, द्रोणाचार्याला घेऊन आली तिथं. बघा, हे कुत्र्याला बाण मारला, हा म्हणतोय नाही म्हणतोय. अरे मी तुला कधी? बघा म्हणजे, माझा गुरु महाराज तुमचा पुतळाच आहे समोर, म्हणजे तुमचा पुतळाच आहे. द्रोणाचार्यांना मान्य करावं लागलं बरं का. काय याची श्रद्धा आहे. मातीच्या पुतळ्यावरती श्रद्धा ठेवून धनुर्विद्या प्राप्त केली. जी मातीचा पुतळा म्हणजे जडच ना. ही जड आहे काय चेतन आहे? जड आहे. सांगितलेलं कोणी सांगितलंय? संतांनी सांगितलंय, वेदांनी सांगितलंय. तर मातीच्या पुतळ्यावरती जर श्रद्धा ठेवून जर ज्ञान मिळवता येतं, तर या ग्रंथावरती श्रद्धा ठेवून ज्ञान मिळवता येणार नाही. भाव धरून या वाचे ज्ञानेश्वरी, कृपा करी हरी म्हणतात श्रद्धा. मग एकलव्याने विचार केला, हा भार मोठा होईल. मग म्हणले, आता तू माझ्याकडून विद्या शिकलायस ना, मग गुरुदक्षिणा द्यावी लागते. म्हणजे काय? ज्या अंगठ्याने बाण लावला जातो, म्हणजे तो अंगठाच मला देऊन टाक. अंगठाच देऊन टाक. अंगठा घेतला का ना, त्यांना पांडवांच्या पेक्षा त्याला मोठं करायचं नव्हतं. गोष्ट आपली संपली. पण श्रद्धा किती लागते म्हणून इथं वर्णन केले. उपदेश करणारा गुरु आणि ज्या ग्रंथाच्या द्वारे उपदेश केला जातो त्या वेदवाक्य आणि गुरूंच्या वाक्यावरती परम विश्वास जो ठेवला जातो त्याला म्हणतात श्रद्धा. अशी श्रद्धा पाहिजे. कोणाजवळ पाहिजे? त्याला ज्ञान संपादन करायचं त्याच्या अंतःकरणात, त्याच्या गाढ श्रद्धा पाहिजे. गुरुजी तर फार गमतीनं सांगायचे, परभणी करू गुरुजी बरं का. ते सांगायचे, अरे आपल्याकडे तेवढी श्रद्धा नाही आहे, तेव्हा आपल्याला ज्ञान प्राप्त होत नाही. ते म्हणायचे, तुम्हाला सांगतो श्रद्धा कशी पाहिजे, तुम्हाला ज्ञान होईल बरं का. मग ते सांगायचे. आता ते ब्रह्मचारी होते आणि ते परखड बोलायचे आणि प्रापंचिक जीवनातले ते दृष्टांत द्यायचे.
ते म्हणले बघ तुझं लग्न झालंय. हो लग्न झालं. मग लग्न ज्यावेळी तुझं ठरलं, लग्न होऊन ती बायको तुझ्या घरामध्ये आली, त्याच्या आधी त्या बायकोची तुला ओळख होती? अजिबात नाही. तिचा स्वभाव तुला माहिती आहे? म्हणजे काहीच माहिती नाही. अहो ती लग्न झाल्यानंतर पहिल्यांदाच आली, तिचा स्वभाव माहिती नाही, तिचे काय गुण आहे काय माहिती नाहीत. मग माझा प्रश्न आहे, ती लग्न करून तिला तुम्ही घरी आणलं आणि तुझ्या शेजारी ती झोपली आणि रात्री 12 वाजता उठून त्या तुझ्या डोक्यात ती दगड टाकणार नाही कशावरून रे? गुरुजी काय म्हणायचे, ती नवीन दुसऱ्या कुलातली दुसऱ्या घराण्यातली तिचं आपल्याला काही माहिती नाही अशी बायको आणली आणि रात्री 12 वाजता तुझ्या डोक्यात दगड टाकणार नाही कशावरून? गुरुजी म्हणला शक्यच टाकणार नाही. एवढी तुझी श्रद्धा बायकोवरती आहे ना, एवढीच गुरुवरती पाहिजे म्हणजे आहे आमची. त्यांनी काय म्हणून जेवढी बायकोवरती श्रद्धा आहे ना, तो म्हणजे अजिबात ती टाकणार नाही. मग तेवढी श्रद्धा तुझ्या शास्त्रावरती, एवढी गुरुवरती आहे, कसं ज्ञान प्राप्त होईल? म्हणून श्रद्धा पाहिजे. हा, आणि ती सात्विक शुद्ध बद्ध, हा, अशी सात्विक श्रद्धा त्याच्या अंतःकरणामध्ये पाहिजे. त्याच्या पुढे उपरम, वेद विहित कर्माची साधने, स्त्री धन पुत्राधिक यांचा विधीपूर्वक त्याग करून आणि भोगाना विषाप्रमाणे नाशक समजून आत्मज्ञानाच्या तीव्र इच्छेने जो गृहाधिकांचा त्याग त्यास उपरम किंवा उपरती म्हणतात. कोणी उपरतीचा अर्थ थोडक्यात संन्यास असा करतात. हा, उपरम म्हणजे त्याग करायचा. कशाचा त्याग करायचा? जे परमार्थाला प्रतिबंध करतात त्याचा. परमार्थाला प्रतिबंध जर करत नसेल तर त्याचा त्याग करायचा नाही. महाराजांनी वर्णन केले, हो का माय बाप त्याच्यावेती. हा, तुमचे माय बाप जर तुम्हाला परमार्थाला प्रतिबंध करत असेल तर अवश्य त्याग करा, पण तुम्हाला अनुकूल असेल तर त्याग करू नका बरं का. म्हणून तुकोबारांनी वर्णन केले, तुकोबारांनी का नामदेवरायांनी वर्णन केले, बिभीषणाने रावणाचा त्याग केला, भावाचा त्याग केला. विभीषण बंधू त्याने, भरताने आईचा त्याग केला, प्रल्हादाने बापाचा त्याग केला. का? परमार्थाला प्रतिबंध करतात म्हणून. आपल्याला कोणी करत नसेल तर त्याग करायची गरज नाही. काही नाही, बायकोचा त्याग केला बरं का. म्हणून इथं, आणि तेही विधीपूर्वक, वैतागून नव्हे. हा, शब्द ते वापरलाय, वेद विहित कर्माची साधने अधिक स्त्री धन पुत्राधिक, यांचा विधीपूर्वक त्याग. हा, विधीपूर्वक त्याग. बघा, विधीपूर्वक त्याग म्हणजे त्यात कर्म सांगितले, विधी विहित कर्म बरं का. आपण जे वेद विहित कर्म, वेदाने जे करा म्हणून सांगितले, विहित म्हणजे जे करा म्हणून सांगितलं त्याला म्हणतात विहित, आणि जे करू नका म्हणून सांगितलं त्याला म्हणतात निषिद्ध. ते वेदाने सांगितलेत, पण आपल्याला ती नकोयत. आता परमार्थ करायचा आहे, ज्ञान मिळवायचं आहे, मग त्याचा विधीपूर्वक त्याग करायचा. स्त्रीचा करायचा म्हणजे त्याग करायचा म्हणजे तिच्या आयुष्याची सर्व व्यवस्था करायची. मुलगा झालाय, मुलगा कर्तृत्ववान झालाय, संपत्ती झालेली आहे, हे बघा, हे तुमच्या नावावरती आता सगळं घ्या. किल्ली सहित घ्या. मला फक्त 2 टाइम जेवू घाला, असं त्यांच्या ताब्यात देऊन परमार्थाची साधना करण्याकरता असं घरात राहून ही साधना करता येते. मला घरात राहायचं नसेल तर वनातही जाता येतं. त्या आसक्तीचा त्याग करायचा बरं का. स्त्रीविषयी असलेली आसक्ती, धनाविषयी असलेली आसक्ती, पुत्राविषयी असलेली आसक्ती, ह्यांना टाकायचं म्हणजे रस्त्यावरती सोडा, वाऱ्यावरती सोडा असं नाही बरं का. म्हणून विधीवत, त्याला विधी सांगितलं, या पद्धतीने तुम्ही त्याचा त्याग करा, त्यांची व्यवस्था करा आयुष्याची. आणि तुम्हाला तर ते झेपत नसेल तर त्या उपाधीच्या भानगडीत पडूच नका, बायोडेटा कोणाला देऊच नका. आणि तुम्हाला एकटं राहत नसेल तर विधिवत अंगीकार करा आणि विधिवत त्याचा त्याग करा.
असं सांगितलं बरं का. हा, म्हणून उपरम शब्दाचा अर्थ की हा त्या भोगाविषयी एक शब्द वापरला, विषयाप्रमाणे त्याला मानायचं. विषयाप्रमाणे मानायचं म्हणजे त्याच्याविषयी त्यागाची बुद्धी ठेवायची. त्याच्याविषयी त्यागाची बुद्धी ठेवायची. विषयाप्रमाणे म्हणजे विष काय करतं? माणसाला जगवतं नाही का. विष माणसाला मारतं. विष जसं माणसाला मारतं, माणसं विष कधी असं का तिजोरीत ठेवतात? हा, ठेवत नाही कोणी. पण आमच्या ह्यांनी केलं, कोण, ज्ञानेश्वरचे वडील ताकमारी अण्णा, त्यांनी पिटीतच आणून ठेवलं होतं. हा, आणि बायको काय बोलली, जे रागाने वर जे गेले आणि ते पिऊनच टाकलं. पिऊन टाकलं, दवाखान्यात नेऊपर्यंत म्हणजे संपले. विष जवळ कधी ठेवायचं नसतं बरं का. त्यांनी ती पिटीतच आणून ठेवलं होतं. हो, आधी आणून ठेवलं होतं. विष माणसं कधी जवळ ठेवतात का? त्या विषयाविषयी जशी त्यागाची बुद्धी आहे, तसं विषयाविषयी त्यागाची बुद्धी असावी, पण विधीपूर्वक बरं का. आणि अशा पद्धतीनं ज्याची अंतःकरणाची अवस्था आहे त्याला काय म्हणावं होतं? उपरम. त्याला उपरम म्हणतात. पुढे सांगितलं समाधान. मनाची एकाग्रता झाली असता जी स्थिती प्राप्त होते त्या समाधान म्हणतात. माणसाने समाधान कधी बिघडू देऊ नये. जे मिळालं त्या समाधान माना. ठेवेले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे. तुम्हाला ज्ञान मिळवायचं असेल तर जशी स्थिती आहे तैशा परी राहे, कौतुक तुप आहे. मला मोबाईलच नाही, मोबाईल आला तर बरा होईल, समाधान बिघडलं. मला गाडीच नाही, गाडी येईल तर बरं होईल. ज्ञान कधी संपादन करणार? असमाधानी आहात. अशी कपडे असेल तर नेसेन, तर पैठणीच नेसेन, नाहीतर तशीच राहीन. समाधान याला म्हणतात. जशी आपली परिस्थिती असेल त्या परिस्थितीमध्ये जे मिळेल ते स्वीकारायचं. कधीही समाधान बिघडू द्यायचं नाही. तुकोबारांना विचारलं, महाराज तुमच्या जीवनामध्ये वैराग्य प्राप्त झालं, तुमच्या जीवनामध्ये दारिद्र्य प्राप्त झालं. आम्ही सदैव सुडके जवळी येता चोर धाके, पुढती जाऊ भिके कुत्री घर राखीती. महाराजांनी विचारलं, महाराज श्रीमंती होती त्यावेळी तुमच्या मनाची अवस्था कशी होती, आणि आता तुम्हाला दारिद्र्य प्राप्त झाल्यानंतर तुमच्या मनाची अवस्था कशी होती? महाराज म्हणतात, श्रीमंतीमध्ये जे माझं मन समाधान होतं तेच आता दारिद्र्यामध्ये आहे. म्हणजे काय? श्रीमंतीमध्ये जे माझं मन समाधानामध्ये होतं तेच आता माझं मन दारिद्र्यामध्ये आहे. याला म्हणतात समाधान न बिघडणं. ते बिघडू द्यायचं म्हणजे मनाची एकाग्रता कधीही बिघडता कामा नये. खायला काय मिळालं तरी समाधान मानायचं, नाही मिळालं तरी समाधान मिळायचं. इच्छेप्रमाणे काय कपडे मिळाले तरी समाधान, नाही मिळालं तरी समाधान. जे काय मिळेल न मिळेल आहे त्या परिस्थितीमध्ये कधीही मनाची एकाग्रता बिघडू द्यायची नाही. त्याला ज्ञान मिळवायचं त्याच्याकरता चाललंय बरं. हे प्रपंचाकरता सुद्धा लग आहे. प्रपंच सुद्धा जर आपल्याला समाधानाने करायचं असेल तर याच पद्धतीने करता येत बरं का. म्हणून समाधान त्याची दुसरी व्याख्या आहे समाधानाची, परमात्मा स्वरूपाच्या ठिकाणी सम्यक आधान झाल्यानंतर चित्ताची जी अवस्था त्याला म्हणतात समाधान. ज्ञानदेवी रम्ये रमले समाधान, हरीचे चिंतन सदा नाम घोष करू हरिकटा, तेने सदा चित्ता समाधान. म्हणून त्या अधिकाऱ्याचं लक्षण सांगत असताना समाधान कधीही बिघडता कामा नये. बिघडता कामा नये. आम्ही एक तास समाधानाचं वर्णन करतोय कीर्तनात, एक तास समाधानाचं वर्णन करतोय, आणि नंतर लोक आम्हाला जाताना नारळ आणि पाकिट देतात. मग आम्ही घरी आल्यानंतर बघतोय पाकिट, आमचं समाधान निघून जातंय बरं का. मी 2 तास एवढं कीर्तन केलं पण इच्छेप्रमाणे मिळालं नाही. अरे 2 तास कंबर बांधून समाधानाचं वर्णन केलास की. सांगण्यापुरतं समाधान असून काय उपयोग आहे? प्रत्यक्षात तिची अवस्था पाहिजे का नाही. म्हणून कधीही मनाची एकाग्रता बिघडता कामा
नाही. आणि त्याच्या पुढे वर्णन केले तितिक्षा, क्षुधा, तृषा, शीत, उष्ण, रोग, पिशाच्यादिकांच्या पासून उत्पन्न होणारे दुःख, कष्टा वाचून जे सहन केले जाते त्यास तितिक्षा म्हणतात. सहन करणं म्हणजे तितिक्षा. पण कष्टा वाचून आल्याला उ करून सहन करायचं नाही. कुरकुर करायची नाही, कुरकुर करायची नाही बरं का. त्यांनी सांगितले क्षुधा म्हणजे भूक. भूक लागलेली, आता एवढी भूक लागलेली, एवढी भूक लागली, काहीच मिळेना, काहीच मिळेना. तरीही शांतच राहायचं. तुकोबाराय म्हणतात प्रारब्धेची भरे पोट तुका करीना बोभाट. तुकोबाराय म्हणतात कधी कधी आम्हाला उपाशी राहण्याची वेळ आली तरी आम्ही कोणाजवळ बोभाटा केला नाही. आता भूक लागल्यानंतर काय अवस्था होते काय सुचत नाही हो. तरीही कुरकुर करायची नाही, ते सहन करायचं. तहान लागली, मिळत नाही, त्याची तलप निर्माण झाली. त्याची तलप निर्माण झाली, माणसं तिच्याकरता फार प्रयत्न करतात. भूक लागो, तहान लागो, थंडीचे दिवस आहेत, थंडी वाजायला लागली, उन्हाळ्याचे दिवस आहे, उष्णता फार लागायला लागली. अशा प्रत्येक घडीला जे जे आपल्याला शरीराला त्रास होणार आहेत, इंद्रियांना त्रास होणार आहेत, ते मुकाट्याने सहन करायचे. आपण करतो, कुठं करतो? वारीच्या रस्त्याला, पंढरपूरच्या वारीच्या रस्त्याला. म्हणून पंढरपुरात गेल्यानंतर याच पद्धतीने राहायचं. पंढरपुरात गेल्यानंतर याच पद्धती. मला एकदम म्हटलं महाराज मला गादीशिवाय झोप लागत, मग गादी घेऊन ये पंढरपूरला. तिथं फरशीवरती झोपायला मिळालं तर तिथं झोपायचं, सांगायचं नाही मी गादीवर झोपतो, हे सांगायचं सुद्धा नाही तिथं. नाही मला असंच फोडणी लागलेलं टाकलेलं चालतंय. कष्टा वाचून ते सहन करायचं प्रत्येक गोष्ट बरं का. जे जे होतो त्रास होतो, पण ते त्रास जाणू द्यायचे नाहीत आणि त्याचा तोंडाने कुठं उल्लेखही करायचा नाही. अशी ज्याच्या अंतःकरणाची अवस्था त्याला म्हणतात तितिक्षा. ही प्रपंचामध्ये सुद्धा पाहिजे बरं का. आणि अशी 6 लक्षणं ज्याच्या जवळ आहेत तो त्याला म्हणतात शमाधी षटक संपत्ती. अशा लक्षणाने संपन्न, हे तिसरं लक्षण सांगितलं, तोच ज्ञानाचा अधिकारी. लक्षात. कुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम श्री सद्गुरु साखरे महाराज की जय.